रोशन मेरी गलियां, मेरी रोशन मेरी गलियां, मेरे सरकार आए हैं। रोशन मेरी गलियां, रोशन मेरी गलियां, मेरे सरकार चला सगळ्याचे घ्यावर का आले पाहिजे. आज महाशिवरात्री पर्वानिमित्त महाराष्ट्रातून देशभरातून विविध भागातून भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आज देवस्थान समितीतर्फे भाविकांना उन्हाची तीव्रता पाहून या ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांना या ठिकाणी मोफत फराळाची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी गर्दीचं नियोजन करण्यासाठी तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननीय मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 100 पोलिसांची टीम या ठिकाणी सकाळपासून तैनात करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न असेल, गर्दीचं नियोजन असेल, अतिशय उत्कृष्टपणाप्रमाणे पोलीस बांधवांनी केलं आहे. त्याप्रमाणे देवस्थान समितीतर्फे होमगार्ड आणि पोलीस मित्र यांचं देखील या ठिकाणी कुमक मागण्यात आली होती. त्यांनी देखील या ठिकाणी गर्दीचं नियोजन केलं आहे. या ठिकाणी कुंभमेळ्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढायला दिसून येत आहे. या ठिकाणी महाशिवरात्र हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आहे. या ठिकाणी नवनाथांनी यज्ञ केला होता. याच ठिकाणी आदिनाथांनी म्हणजे रुद्रेश्वरांनी या ठिकाणी नाथांना अनुग्रह दिला होता. त्याच्यानंतर नाथांनी या ठिकाणीच मच्छिंद्रनाथांनी, कांडीवनाथांनी आणि सर्व नाथांनी या परिसरामध्ये समाधी घेतल्या आणि भगवान आदिनाथ बाबा या यज्ञात आले होते आणि त्यांनी या ठिकाणीच आपली जागा निवडली रुद्रेश्वराची. या ठिकाणीच भगवान आदिनाथाचं वास्तव्य कायम स्वरूपी या ठिकाणी असतं. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शिवलिंगाची वाढ होत असते आणि ही वाढ आम्ही देखील आमच्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे. या ठिकाणी चांदीचा टोप आहे. तो टोप हा शिवलिंगावर बसत नाही. कित्येक वर्षापूर्वी बनवलेला टोप होता, परंतु शिवलिंगाची वाढ होत असल्यामुळं, हे जिवंत शिवलिंग असल्यामुळं, स्वयंभू शिवलिंग असल्यामुळे भारतामध्ये एकमेव असं शिवलिंग आहे. असं शिवलिंग भारतामध्ये तुम्हाला कुठेही पाहण्यास मिळणार नाही. त्याच्यामुळे भाविकांची श्रद्धा रुद्रेश्वरावरती खूप मोठी आहे आणि या ठिकाणी वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन जाण्याचं काम भाविक भक्त हे करत असतात आणि सुरुवातीला येऊन आदिनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या पुढील कामास सुरुवात करत असतात. या ठिकाणी सर्वच विश्वस्त मंडळ असतील, ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून अतिशय नियोजन करण्यात आल्यामुळं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून देखील वाहतुकीचं कोंडी या ठिकाणी झालेली नाही. भाविकांना सुलभ आणि लवकर दर्शन करण्यासाठी देवस्थानाने खूप चांगले प्रयत्न केले आणि याला सहकार्य करण्यासाठी मुंबईकर मित्रमंडळ असतील, गावातील चालक मालक मित्रमंडळ असतील आणि गावातील सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि यात्रा यशस्वी करण्यासाठी मदत केली. त्याबद्दल मी सर्वांचं देवस्थान कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.